नाशिक महानगरपालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी आपला पदभार स्वीकारला। यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन करत पुढील कार्ययोजना सविस्तरपणे मांडले। यामध्ये स्वच्छता, मूलभूत सुविधा, शिक्षण, गोदावरी स्वच्छतेपासून ते स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रकल्प या विविध विषयांवर आपले विचार मांडले। नागरिकांना स्वच्छ पाणी, लसीकरण, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं हे कामाचं प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं सांगत नागरिकांचा फीडबॅक घेऊन त्यांच्या गरजेनुसार कार्य करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली। प्रशासनातील बदल आणि शिस्तबद्ध कामकाजावर भर देणार असल्याचं सांगत गोदावरी स्वच्छता आणि नाशिकमधील अतिक्रमण हटाव हे प्राधान्याच्या यादीत असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। त्याचबरोबर स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि चांगल्या रस्त्यांवरही लक्ष केंद्रित करणार असून कुंभमेळा आणि भूसंपादनावर विशेष लक्ष असणार आहे। इंदूरच्या पुढे नाशिकला नेण्याचा संकल्प यावेळी त्यांनी व्यक्त करत नोकर भरती, अतिक्रमण आणि नवीन प्रकल्पांचा आढावा घेतलाय। नाशिक शहरात सर्वांगीण विकासाचं धोरण अवलंबणार असून सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून अहंकार विरहित कामकाज करणार असल्याचं सांगत पहिल्याच दिवशी नाशिक महानगरपालिकेच्या सर्वच दालनांची पाहणी करत महिला शौचालय व स्वच्छतागृहांच्या कामकाजावर ताशेरे ओढले। सुरू असलेल्या स्वच्छतागृहांचं काम हे लवकरच सुरू करावं, तसेच बंद असलेले स्वच्छतागृह हे खुले करून स्वच्छता ठेवावी असंही त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या। आता नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे, जे फार गरजेचे आहे, अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे एक खूप गरजेचे आहे पण एकदम सिंपल काम आहे। जसे की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, तो एक प्रोव्हिजन आहे। दुसरी सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे, पब्लिक हेल्थ, वॅक्सिनेशन, थोडं एज्युकेशन, हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जी बेसिक आपण एम्युनिटी सर्व्हिसेस देतो लोकांना, त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे, ते क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि लोकांचा जे फीडबॅक आहे ते माझेपर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ॲक्शन पण झालं पाहिजे। तर ह्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी डिवाईज करणार आहेत। नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहे आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याच्या एक लॉजिकल कन्क्लुजनवर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत। काही काम रखडलेले असेल, कुठे आपल्याला शासनाच्या जे कोऑर्डिनेशन आहे शासनासोबत तसं तो करायचे असेल, फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक काम सुरू करणार। तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली काम करू शकतो मागच्या 5-10 वर्षापासून जे चालू असेल किंवा जे कंटिन्यू करायचे ते मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील। तशीच सूचना मी प्रत्येक HODला पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंट्सचे जे चालू प्रोजेक्ट्स आहे, जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोडा फर्दर फ्युचरमध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहे त्याची माहिती आम्ही घेणार, प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरवून ते आम्ही पुढे घेऊन जाणार। त्याचप्रमाणे एक माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असं राहील की आपल्या मनपामध्ये जे लेवल्स असतात, जे डेस्क असतात, प्रत्येक कामाचा जसा एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याचं जर 5-6 डेस्कपासून म्हणजे फिरून मग माझ्याकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे, सो दॅट आपण टाईमली सर्व्हिसेस जे आहे राईट टू सर्व्हिसेस ॲक्टप्रमाणे आपण देऊ शकणार। त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की किती दिवसात एक सर्व्हिस आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने। तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय चेंजेस करायचे, काय वर्कफ्लोमध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेयर्समध्ये काम झालं पाहिजे। जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार, कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे। डिपार्टमेंट हेड्स आहे ते कॉम्पिटेटिव्ह आहे, ते भरपूर, ते पण काही गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत संपू शकतात। तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्कफ्लोमध्ये मी डेलिगेशन करणार, अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटिझन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार तसा जर केला तर असं समजा की जे रेड टेपिझम असतो आपला ब्युरोक्रेसीमध्ये तो मला कमी करायचे आहे
सो दॅट सगळ्याच लोकांना सोयी होईल, म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट्स अशी येणार नाही. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.